नमस्कार, मी डॉक्टर रमेश केदार. आस्था व्यसनमुक्ती केंद्र भोसरी पुणे येथे आम्ही गेल्या 15 वर्षापासून कार्यरत चालू केलेले आहे. या व्यसनमुक्ती केंद्रात गेल्या 15 वर्षापासून आम्ही साधारणतः 15 ते 20,000 पेशंट व्यसनाधी रुग्ण आम्ही बऱ्यापैकी ट्रीट केलेले आहेत आणि यात आम्हाला बऱ्यापैकी 80 to 90% सक्सेस आहे. यात मुख्यतः बघायला गेलं तर आम्ही आमच्या व्यसनमुक्ती केंद्रात दारू संबंधीचे आजार त्या संबंधीचे रुग्ण आम्ही जास्त प्रमाणात 80% आम्ही ट्रीट करतो. त्याचबरोबर व्हाईटनर, गांजा, सिगारेट या पद्धतीचे रुग्ण पण आम्ही ट्रीट करतोच. पण शक्यता आमचा फोकस जो आहे की तो दारूवर आहे आणि समाजामध्ये आपण जास्त साईड इफेक्ट जो आहे तो दारूमुळे असलेला आपण बघतो. त्यामुळेच आम्ही दारू या व्यसनावरच आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. दारूमुळे शक्यतो शारीरिक व्याधींमध्ये लिव्हर डिसीजेस, लिव्हर डिसऑर्डर, लिव्हर सिरोसिस, सायकेट्रिक इलनेस, इन्सोमनिया, एपीडी, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे डिसऑर्डर असे डिसऑर्डर मुख्यतः बघितले जातात. पण त्यातल्या त्यात जास्त जो महत्वाचा जो असतो तो लिव्हर संबंधीचाच असतो. लिव्हर हे पूर्ण शरीरावर कंट्रोल करतं आणि तेच जर लिव्हर एकदा खराब झालं तर मग शक्यतो रुग्ण परत उठू शकत नाही शरीरातून. आपण समाजात किंवा वैद्यकीय क्षेत्रात बघतो की जसं कुठल्याही रुग्णाला जर हार्ट अटॅक आला समजा तर त्याला आपण बायपास, एन्जिओप्लास्टी अशा पद्धतीने ट्रीटमेंट करतो. कोणाला पॅरालिसिस झटका आला समजा तर त्याला पण वेगळी ट्रीटमेंट असते. कोणाला आतड्यांचे काही आजार झाले समजा तर त्याला तो आतड्याचा खराब झालेला भाग काढून पुन्हा त्याला आपण जीवन देऊ शकतो. किडनीचे काही आजार झाले समजा तर त्याला नवीन किडनी बसवता येऊ शकते. त्याचप्रमाणे लिव्हरच्या आतापर्यंतच्या जागतिक स्तरावरील संशोधनात लिव्हरला दारूमुळे जर लिव्हर खराब झालेला असेल तर त्याला काही ट्रीटमेंट आतापर्यंत तरी अवेलेबल नाही. आणि हे मुख्यतः तरुण मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. लिव्हर सिरोसिस किंवा असायटिस हा कुठल्याही आयुर्वेदिक म्हणा किंवा ॲलोपॅथिक म्हणा, होमिओपॅथिक म्हणा कुठल्याही पॅथीमध्ये याच्यावर 100% कोणीही तुम्हाला इलाज देऊ शकत नाही. हे तरुण पिढीने कृपया नोट करावे. केंद्राची एक महिनाभराची ट्रीटमेंट असते. साधारण 1 महिनाभर आम्ही पेशंटला ऍडमिट करतो, इनडोर करतो. ज्यामध्ये पेशंट फक्त आमच्याकडेच असतो. त्याच्या आमच्याकडच्या काळात त्याला शक्यतो आम्ही कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र यांना भेटू देत नाहीत आणि हेच महत्वाचं आमच्या व्यसनमुक्ती केंद्राचं यश आहे. यात आम्ही पहिले 1 महिना ट्रीटमेंट केल्यानंतर पुढचे 6 महिने आम्ही त्याला ओपीडी बेसिसवर काउन्सिलिंग तसे रेग्युलर चेकअपसाठी बोलवत असतो. आणि त्यानंतरचे पुढचे जे 6 महिन्यानंतर जे पुढचं लाईफ लॉंग जे आहे त्याला आम्ही SMS द्वारे, पत्रांद्वारे त्याला नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो, जेणेकरून तो पुन्हा त्या व्यसनाकडे वळू नये म्हणून. आणि त्या पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांबरोबर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि यात मला सांगावं असं खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही जे आतापर्यंत जे 15-20 हजार पेशंट जे आम्ही ट्रीट केलेले आहेत त्यामध्ये आमचे 50% पेशंट जे आहेत ते आमचे जुने पेशंटच आम्हाला घेऊन आलेले आहेत. म्हणजे जे आता अगोदर पूर्ण त्यांच्या घरातली एकदम वाईट परिस्थिती झाली होती, व्यसनामुळे जी वाईट परिस्थिती झाली होती ती त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी बघितली की जी आमच्या व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केल्यानंतर साधारण 6 महिने, वर्षभरात त्यांच्यात किती बदल झाला, त्यांच्या शरीरात किती बदल झाला, त्यांच्या वागण्यात किती बदल झाला, त्यांच्या सामाजिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला, आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला. हा बदल बाजूच्या पेशंटनी, बाजूच्या नातेवाईकांनी बघून ते पेशंट त्यांच्या थ्रू आमच्याकडे आलेले आहेत. आणि ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला मोस्टली पेशंट जे आहेत तो पेशंट टू पेशंट भेटलेले आहेत. आम्ही याच्यासाठी कुठल्याही मोठ्या प्रकारची जाहिरातबाजी केलेली नाहीये. आम्ही काउन्सिलिंग करतो, रेग्युलर कॅम्प घेतो. कॅम्पमध्ये आम्हाला पेशंट भेटतात. पण जे काही 50% पेशंट जे आहेत ते आम्हाला पेशंट टू पेशंट भेटतात आणि हेच आमच्या आस्था व्यसनमुक्ती केंद्राचं सक्सेस आहे. धन्यवाद.